नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेऊयात। बातमी आहे रोहित पवार यांच्या ईडी चौकशी संदर्भात। बारामती ॲग्रो संदर्भात रोहित पवार हे चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले आणि सकाळी 11 वाजल्यापासून त्यांची ईडी चौकशी सुरू आहे। दरम्यान शरद पवार हे रोहित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत आणि ते राष्ट्रवादी कार्यालयातच ठाण मांडून आहेत। चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद सुद्धा घेतले, तर सुप्रिया सुळे या स्वतः ईडी कार्यालयापर्यंत गेल्या आणि यावेळी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये भारताचं संविधान आणि यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णाकाठ हे पुस्तक होतं। दरम्यान रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू आहे। सकाळपासूनच अनेक घडामोडींना वेग आलेला आहे। एक आढावा आपण घेऊया। सकाळपासूनच राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी। पवार राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचतात जोरदार घोषणाबाजी। ट्रायडंट हॉटेलमधून रोहित पवार बाहेर निघाले। विधान भवनात जाऊन शिवरायांना अभिवादन आणि विधान भवनासमोर नतमस्तक। कार्यकर्त्यांच्या गराड्यातून राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात दाखल। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारांचीही उपस्थिती। रोहित पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले। शरद पवारांकडून यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक भेट। संविधानासाठी लढा, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने लढा असं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। सुप्रिया सुळेंनी दिलेली संविधानाची प्रत सोबत घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना। सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद घेऊन ईडी समोर हजर। आमदार क्षीरसागर, आमदार सुनील भुसारांनी रोहित पवारांना ईडी कार्यालयाबाहेर सोडलं। अगर जो हमारे विरोध में जो लोग हैं पॉलिटिकली, उनका अगर कहना है कि इस बंदे पे प्रेशर डाला जा सकता है तो शायद वो भूल गए मैं मराठी मानुस हूँ, मैं डरता नहीं। और अगर प्रेशर डालने के लिए ये सब कुछ हुआ है तो एक गलत बंदे पे उन्होंने ये एक्सपेरिमेंट किया है, ऐसे मुझे बोलना पड़ेगा। त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, शरद पवार सरकारचे सर्वेसर्वा होते। त्यावेळेला त्यांनी जे प्रयत्न केले, मग देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, मी स्वतः असेन, प्रवीण भाऊ असतील, आमचे रावल साहेब असतील, अशा कित्येक लोकांवरती कारवाया केल्या। तेव्हा आम्ही बोललो का सरकार आहे म्हणून कारवाया केल्या। आम्ही त्याला न्यायालयाच्या माध्यमातून, न्यायप्रविष्टच्या माध्यमातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतून उत्तर दिलं आणि त्यामध्ये कित्येक खोटी लोक पकडले गेले। ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाही, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय। एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची कास धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय। रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे। मग महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उठवणं, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना अटक करण्यापर्यंतची हिंमत दाखवणं, आमच्या गिरीश भाऊंवर मकोकाची खोटी केस चालवणं, प्रवीण दरेकर साहेबांना खोटी त्या मुंबई बँकच्या केसमध्ये अडकवणं, आम्हालाही अटक केलं गेलं। आमच्याही घरात दगडी मारण्यासाठी मुलं पाठवण्यात गेली आणि मग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री दगड मारणाऱ्या लोकांचा सत्कार पण करताना आम्ही पाहिलेलं आहे महाविकास आघाडीच्या टायमाला।